बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी समोरते। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या सभेत गदारोळ पाहायला मिळालाय। अधिकाऱ्यांच्या नियुक्तीच्या विषयावरून हा गदारोळ झाल्याची माहिती आहे। तर भाजप आणि एमआयएम नगरसेवक आमने सामने भिडले। अमित ठाकरे 31 ऑगस्टला पुणे दौऱ्यावर असतील। जेनझींसोबत अमित ठाकरे संवाद साधणार आहेत। पुणे दौऱ्यात जेनझींच्या समस्या अमित ठाकरे जाणून घेतील अशी माहिती आहे। अमित ठाकरे 31 ऑगस्टला पुणे दौऱ्यावर असून जेनझींसोबत अमित ठाकरे हे संवाद साधणार आहेत। येत्या 31 ऑगस्टला अमित ठाकरे यांचा हा पुणे दौरा असेल। यावेळी जेनझींच्या समस्या त्यांच्याशी संवाद साधून जाणून घेण्याचा प्रयत्न अमित ठाकरे यांचा असेल। बातमी अमरावतीमधून आहे। अमरावतीत नवजात बालकांचं मृत्यू प्रकरण आणि घटनेची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे। समिती 8 दिवसात अहवाल सादर करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाईची युवक काँग्रेसची मागणी आहे। करायचं काय खाली मुंडकं वरतं पाय मेरा कॉन्टैक्ट नहीं है, वहाँ पे कुछ नहीं है। यहाँ पे मेरे हैं लाइट है तुम्हारी 3-4 हज़ार रुपये थोड़ी दूंगा मैं, ये खदाना अच्छा अच्छा करायचं काय खाली मुंडकं वरतं पाय। सोलापुरात ई बसेस मधील काही उपकरणं गायब झाली आहेत। रस्त्यावर धावण्याआधीच बसच्या लॅम्प चोरीचा दावा आहे। महापौर विनायक कोंडियाल यांनी घटनास्थळी पाहणी केली। त्या ठिकाणी 6 गाड्यांमध्ये लॅम्प या ठिकाणी चोरीला गेले म्हणून अशी बातमी प्रसिद्धी झाली होती। त्या अनुषंगाने आम्ही जागेवर गेलो, त्या ठिकाणी व्हिजिट केली। त्या ठिकाणी पूर्ण सिक्युरिटी त्या ठिकाणी आहे आणि कंपनीचा माणूस त्या ठिकाणी होता। आपलं महानगरपालिकेचे माणसं त्या ठिकाणी होते। आम्ही पदाधिकारी महापौर म्हणून मी व सर्व अधिकारी त्या ठिकाणी व्हिजिट केले असता त्या ठिकाणी कुठलीही चोरी झालेली नाही आहे। कंपनीच्या माणसाने आम्हाला फक्त मेसेज दिलं। मग चोरी वगैरे हा कुठलाही प्रकार त्या ठिकाणी नाही आहे, कारण का आपण 2 शिफ्टमध्ये त्या ठिकाणी 4-5 माणसं नेमलेली आहेत आणि रजिस्टर मेंटेन केले की कोण आलं आणि कोण गेलं। या ठिकाणी कुठलीही चोरी झालेली नाही। आम्ही व्हिजिट केली असता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।